नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजची बातमी म्हणजे महा-टी-ई-टी 2026 साठी 6 लाखाहून अधिक उमेदवार. मित्रांनो, महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टी-ई-टी 2026 याचे आयोजन रविवारी 28 जून 2026 रोजी करण्यात आले आहे. मित्रांनो, बाजूच्या स्क्रीनवर आपण ती बातमी पाहू शकतोय. मित्रांनो, या परीक्षेसाठी राज्यातील 37 जिल्हा मुख्यालयावरील 1722 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार असून यंदा तब्बल 6,125,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. मित्रांनो, लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर यंदाची परीक्षा अत्यंत कडक सुरक्षेच्या व्यवस्थेमध्ये पार पडणार आहे. मित्रांनो, ही माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. मित्रांनो, जिल्हा निहाय आकडेवारीमध्ये पुणे जिल्हा 77,507 उमेदवारांसह प्रथम क्रमांकावर आहे आणि त्यानंतर नाशिक 16,484, अहिल्यानगर 12,450 आणि सोलापूर 11,546, छत्रपती संभाजीनगर 10,647 आणि ठाणे 9,823 याप्रमाणे जिल्ह्यांचा क्रमांक लागतोय. मित्रांनो, एवढ्या उमेदवारांनी अर्ज केलेले. मित्रांनो, परीक्षा केंद्रावर कडक देखरेख ठेवण्यासाठी वर्ग खोल्या, प्रवेशद्वार, लांबी आणि केंद्र संचालक लॉबी आणि केंद्र संचालक कक्षामध्ये मिळून 18,717 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. मित्रांनो, तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भरारी पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. मित्रांनो, आता जाणून घेऊया यंदाच्या उत्तर पत्रिकेतील काही महत्त्वाचे बदल. जे महत्त्वाचे बदल करण्यात आले त्याची आपण थोडक्यात आढावा घेऊ. पहिला बदल जो केलेला आहे मित्रांनो, तो म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 मध्ये प्रथमच प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर युनिक नंबर आणि QR कोड देण्यात येणार आहे. मित्रांनो, दुसरा जो बदल आहे तो बदल म्हणजे उत्तर पत्रिकेतील उजव्या बाजूला उमेदवाराने सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नमूद करण्यासाठी स्वतंत्र बॉक्स देण्यात आलेला आहे. हा बॉक्स अचूकपणे भरणे सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे. मित्रांनो, गैरप्रकार करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येत आहे. वृत्तानुसार 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा दरम्यान उरगुड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली असून परीक्षेतील गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केलेल्या निष्पन्न झालेल्या एकूण 22 उमेदवारांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मित्रांनो, म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही शॉर्टकट न अवलंबता प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, महा-टी-ई-टी 2026 या परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना पाटील हब परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. तुमची मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत नक्की घेऊन जाईल. शांत मनाने परीक्षा द्या, वेळेचे योग्य नियोजन करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आता राहिलेले फक्त 8 दिवस आहे. या 8 दिवसामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकेचा सराव करा. जेवढ्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेले, जेवढे पेपर झालेले, एवढे पेपर वेळ लावून म्हणजे वेळेचं नियोजन घड्याळ लावून तुम्ही ते प्रश्नपत्रिका सोडवा आणि मित्रांनो, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, खाली दिलेलं बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.